तुम्हाला काय वाटतं? अध्यात्मामध्ये हजारो मार्ग, कर्मकांड आणि विधी असतात. श्रीकृष्ण आज सर्व भ्रम एकाच फटक्यात बाजूला करतात. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, हे निष्पाप अर्जुना, या जगामध्ये माणसाच्या उद्धारासाठी सुरुवातीपासूनच मी केवळ 2च निष्ठा मार्ग सांगितलेले आहेत. मग नक्की कोणते आहेत हे 2 मार्ग आणि तुमच्यासाठी कोणतं योग्य आहे? तर या श्लोकामध्ये म्हणजे अध्याय क्रमांक 3 श्लोक क्रमांक 3 मध्ये पाहूयात. श्रीकृष्ण म्हणतात, हे अनघ निष्पाप अर्जुना, या जगामध्ये 2 प्रकारची निष्ठा म्हणजे मार्ग माझ्याद्वारे पूर्वीच सांगण्यात आलेले आहेत. विचारशील ज्ञानी लोकांसाठी ज्ञानयोग आणि कर्मशील साधकांसाठी कर्मयोग. आता हे दोन्ही मार्ग पाहूयात. एक, ज्ञानयोग, ज्याचे मन विवेकबुद्धीने अत्यंत तीव्र झालेले आहे. मी कोण आहे असा थेट विचार करू शकतात असे काही जण, त्यांच्यासाठी आत्मज्ञानाचा मार्ग आहे. आणि कर्मयोग, सामान्य माणूस सतत काम, वासना आणि संसारात अडकलेला असतो, तो एकदम शांत नाही बसू शकत, म्हणूनच त्यांच्यासाठी निष्काम कर्मयोग हाच सर्वोत्तम मार्ग आहे. आता ही द्विविधा निष्ठा म्हणजे नक्की काय? तर हे दोन्ही मार्ग एकमेकांच्या विरोधात नाही आहेत. ज्ञानयोगामध्ये समज महत्त्वाची आहे, तर कर्मयोगामध्ये कर्माद्वारेच अज्ञानाचा आणि अहंकाराचा कचरा साफ करणे महत्त्वाचे आहे. दोन्ही मार्गांचे अंतिम ध्येय एकच आहे, अहंकारांचा अंत करणे. आजच्या आयुष्यात आपण याचा योग्य मार्ग कसा निवडायचा या श्लोकामधून ते आपण शिकतो. एक म्हणजे स्वतःची पात्रता ओळखा. जर तुमचे मन चंचल असेल आणि तुम्हाला सतत काम करण्याची सवय असेल तर गप्प बसण्याचे नाटक करू नका, निष्काम कर्मयोगी बना. दुसरं म्हणजे ज्ञानाला कर्माची साथ द्या. फक्त पुस्तके वाचून किंवा व्हिडिओ बघून ज्ञानी बनण्याचं आव्हान आणू नका, ते ज्ञान तुमच्या रोजच्या कर्मात आणि वर्तनात दिसले पाहिजे. आणि तिसरं म्हणजे मार्गावरून भांडू नका. ज्ञान श्रेष्ठ की कर्म श्रेष्ठ या फालतू वादामध्ये वेळ वाया घालवू नका. तुम्ही ज्या स्थितीमध्ये आहात तिथून सत्याचा मार्ग पकडा, कोणताही असेल तो. भ्रमात जगू नका, स्वतःचा स्वभाव ओळखा. ज्ञानयोगी बना किंवा कर्मयोगी बना, पण सत्यापासून मागे हटू नका. निष्काम व्हा आणि जिवंतपणेच मुक्त व्हा.